दरम्यान आमच्या लोकांवर दबाव टाकून त्यांना भाजपमध्ये घेतलं, वायकरांना क्लीन चिट दिली आहे, तर इतरही गुन्हे गैरसमजातून दाखल केल्याचं भाजपनं मान्य करावं, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. आता फक्त दाऊदला क्लीन चिट द्यायची राहिली आहे, अशी टीका देखील राऊतांनी केली आहे. आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे. हे सरकार जे आहे, हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे. आणि आमची ताकद किती वाढली आहे हे असं बेडकी दंडाची फुगवून दाखवत आहे. त्याच्यामध्ये वायकरसुद्धा आहेत. वायकर तर घाबरून पळूनच गेले ना. वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि CBIला. हेच केस, याच खटल्यांमुळे आता त्यांना क्लीन चिट दिली. याचा अर्थ असा आहे, तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांच्या मनात भीती निर्माण केलीत आणि आपल्या पक्षात बोलले.